भिवंडी तालुका जूनांदुर्खी गांव के किसान श्री रघुनाथ चंद्र पाटिल द्वारा हर वर्ष 40 से 50 एकड़ जगह में धान लगाने का काम करते हैं, जो सरकार की तरफ से उचित मुआवजा न मिलने की वजह से जूनांदुर्खी गांव के किसान श्री रघुनाथ चंद्र पाटिल को हर वर्ष हो रहा है लाखों का नुकसान। इसी नुकसान को लेकर श्री रघुनाथ चंद्र पाटिल ने महाराष्ट्र सरकार से मुआवजे की गुहार लगाते हुए क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। नमस्कार, माझा नाव रघुनाथ चंद्र पाटील, राहणार जूनांदुर्खी, वय 67 वर्षीय, धंदा शेती। अहो शेती म्हणजे काय, 12 वर्षापासून मी शेती करतो आणि मला शेतीची आवड आहे। शेती 12 वर्षांपासून तर आतापर्यंत 67 वर्ष झाली मला, तोपर्यंत मी शेतीच करतो। कारण तर शिक्षण, आमची परिस्थिती गरीब असताना शिक्षण घेता आला नाही, ना राहायचा ठिकाणा नव्हता, ना खायचा ठिकाणा नव्हता, बघून आम्ही शिक्षण नाही घेऊ शकलो। पण मला शेतीची पण आवड होती, तिथपर्यंत आतापर्यंत शेतीच करत झालो। जवळ पहिले शेती कमी होती, आता शेती जास्त झाली माझी। मग जाम मेहनत केली, जिकड तिकडनं धंदे केले आणि शेती माझी आता वाढली। शेती वाढल्यामुळे मी चाप मेहनत करतो। माझी शेतावरती एवढी माणसं आहेत, किती माणसं, माझे देव 36 माणसं आहेत, एक माझा ट्रॅक्टर आहे। पण आम्हाला ते आता परवडायला नाही राहिलं, आता आमची हिंमत नाही राहिली। कारण तर आता हे वर्षी प्रत्येक वर्षाला आम्ही सरकारला 30 ते 29 टन असा भात देतो मोदी सरकारला, दुकान पाट्यावर केंद्रावरती। पण त्याचा आम्हाला मोबदला नाही भेटत। सरकार का देत नाही आम्हाला मोबदला, आम्हाला समजत नाही। पण मी सांगतो का आता 1 जूनला मी भिवंडीमध्ये सरकारी दुकानावरती भाताचा बियाणा आणण्यासाठी गेलो होतो। तिथे गेल्यानंतर सर्व भातांचा भाव काढला। भाव काढला तर एवढा भावताने सांगितला दुकानात, एवढा आनंद वाटला काय तुम्हाला सांगायचा। एक कारी भात 140 दिवसाचा 500 रुपये किलो, एक कारी भात 120 दिवसाचा 450 रुपये किलो, आणि दुसरा भात सर्व 110, 115 ते 125 रुपये किलो। आणि आमचा सुपरा खत 18 रुपये किलो होता। सरकारने आमच्यासाठी 32 रुपये 34 रुपये किलो केला। आवडा आनंद वाटला। का शेतकरी सुधारला पाहिजे, सरकारला माहिती आहे केला। पण तिथे मी थोडासा भात बियाणा आणला। दुसऱ्या दिवशी 2 तारखेला मी 17 मन भात ते माझ्या युवाटामध्ये गुजर टाकराचा फेडला, आणि तो सरकारकडे बियाणा आणला, तो सुद्धा फेडला। त्याच्यानंतर मी 10 तारखेला पेरणी केली, आणि तिथपासून तर आता भात हे केला उंगावला, तिथपासून तर आतापर्यंत आता आवनी होईल आज, त्याच्यानंतर बेडणी, आणि त्याच्यानंतर कापणी झाल्यानंतर जवळजवळ 5 ते 5.5 महिने उलटून जातात। तोपर्यंत आम्ही शेतावर फेऱ्या मिळत असतो। का देवाची देवपूजा टळत, पण शेतावर जायचं आमच्या टळत नाही। का टळत नाही, का फेऱ्या मिळत असतो, आम्हाला रात नाही माहिती, आम्हाला दिवस नाही माहिती। आम्ही रातची तो डोळे रातचे पण येतो, दिवस नाही माहिती, आम्हाला पाणी नाही माहिती, आम्हाला पुरा नाही माहिती, आम्हाला ऊन नाही माहिती, आम्हाला चिखल नाही माहिती, आम्हाला गवत नाही माहिती, आम्हाला काटा नाही माहिती, आम्हाला साप नाही माहिती। त्याची न पर्वा करता आम्ही फेऱ्या मारतो। का या वर्षी तरी चांगला धान्य पीक आमचा येईल, आम्हाला सरकारचे भाव वाढवून देईल, तर आमच्या डोक्यावर कर्ज आहे तो तरी कमी होईल। पण सरकार याचा का विचार करत ते आम्हाला समजत नाही। आता सरकारने बघा या 3 महिन्याचं धान्य वाटायचं लोकांना दिला, कोणाला 50 किलो दिले, कोणाला 40 किलो दिला, कोणाला 60 किलो दिला, कोणाला 80 किलो, कोणाला 70 किलो दिला। सरकारने सगळा फुकट द्यायला लावला। बघून आजकालच्या शेतकऱ्याला गरज उरलेली नाही, का जमीन लावलीच पाहिजे बघून। नाराज मी आता 30 टन सरकारला भात देतो, मला 3 किलो पण नाही दिला, याला कारण काही मला समजत नाही। मला नुकसानचे पैसे मिळत नाही, माझे खांड फुटतात त्याचे पैसे मिळत नाही। प्रकरण करून पेपर देऊन तर थकलो, पण का मिळत नाही ती मला माहीत नाही। त्याच्यानंतर बघा आता सरकारने बघा माणसाला शिक्षण फ्री केला, माणसाला घर फुकट, शिक्षण फुकट, त्यानंतर पैसे फुकट दिलं, त्यानंतर घर फुकट द्यायला लावले, त्याच्यानंतर काही ठिकाणी लग्न पण फुकट होतात। लग्न फुकट आल्यानंतर चांगले आहार खायला, परमेश्वर चांगले आहार खायला मिळतात, आणि त्याच्यानंतर महिन्याची खावटी, त्याच्यानंतर राशन फुकट, त्याच्यानंतर लाडके बहिणीचे पैसे फुकट। फुकट किती फुकट, तुम्ही फुकट द्या आणि आम्हाला आनंद आहे, त्याचा विरोध नाही। पण फुकट देऊन देश तुम्ही फुकट गावाची पाली आली, आणि शेतकरी तिथेच ठेवले। शेतकऱ्याचा काय गुन्हा आहे असा? अरे शेतकरी म्हणजे या देशाचा पाया आहे, पाया।
आणि तो पाया मजबूत झाला पाहिजे, मग त्यासाठी सरकारने विचार केला पाहिजे. पण सरकार त्याचा न विचार करताना अहो सरकार आमच्या सरकारकडं शेतकऱ्याचा कर्ज माफ करायला पैसे नाही, आमच्या सरकारकडे आमच्या धान्याला भाव आवरून द्यायला पैसे नाही, पण आमच्या सरकारकडे गलत पैसे उचलायला चिकाट पैसा आहे. बघा काही वर्षापासून आपली घरकुल योजना आहे, काही वर्षापासून, पण 2025 मध्ये घरकुल योजना आली, गेल्या वर्षी आपल्या देशामध्ये आली, आपल्या राज्यामध्ये आल्यानंतर घरकुल योजना आल्यानंतर त्याच्यामध्ये 70% भ्रष्टाचार झाला. आता पण परवा दिवशी याचा हप्ता आला होता, कशाचा? घरकुलाचा. दारू पिऊन न मेला, घरकुल दारू पिऊन परवा दिवशी तिलेला मेला दारू पिऊन. 70% भ्रष्टाचार झाला. काय भ्रष्टाचार झाला? तर त्या फक्त जुनी घरं खुलून नवीन केली, डबल बांधली आणि 60-70 रुपये हजार खर्च केला ना, दुसरे पैसे उरवले. याच्यामध्ये घरकुलवाल्यांचा पैसा नाही, याच्यामध्ये सरकारचा दोष नाही, घरकुलवाल्यांचा दोष आहे तो मधले माणसांचा दोष आहे. कोण दोष वाटते म्हणतात? प्रत्येक देशामधले आपले महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावचे सरपंच, सेक्रेटरी आणि त्यांचा तो असतो तो शिपाई. याच्यामध्ये जास्ती शिपाई दोषी आहे तो शिपाई. याच्यामध्ये शिपायांनी लाखो रुपये कमवलं आणि सरकारचं काही करोड रुपये पाण्यात गेलं. सरकारने विचार करायला पाहिजे. घरकुल योजना अजून जास्ती द्या, आम्हाला त्याचा अजिबात विरोध नाही, पण प्रत्येक गावचा तुम्ही सर्वे करा, ज्याला घरकुल नाही त्याला घरकुल द्या आणि ते 100% बांधून घ्या. या असं सरकारने केला पाहिजे. का पैसा वाया घालवता? मेहनतीचा पैसा आहे, मेहनत करून तुम्ही कमवलेला पैसा वाया नको घालू. त्याचा फोडण्याचा पैशाचा उपाय करा आणि त्याचा तो प्रत्येकपर्यंत लागलाच पाहिजे, तो झालाच पाहिजे. बघून असा सरकारने त्या काढला पाहिजे. जर घर द्या, तुम्ही सर्वे करा ना, घरात द्या आणि 100% ती बांधा, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आनंदाची आम्हाला दुःख अजिबात नाही. पण मला एवढंच बोलायचं आहे का आमचं सरकार सांगतं आम्ही 80% लोकांना फुकट धान्य देतो. 80% काय फुकट धान्य द्या आणि 100% लोकांना फुकट धान्य द्या, आनंदाची बात आहे. पण शेतकऱ्याचा काय विचार करत नाही? शेतकऱ्यांनी काय तुमचा गलती केली? शेतकरी चिरत ठेवला तुम्ही. हां, आमचं सरकार बोलतं, मोदी सरकार आमचं बोलतं, आमच्या शेतकऱ्यांचा देव, शेतकऱ्यांचा वाली, शेतकऱ्यांचा मायबाप आणि शेतकऱ्यांचा वाघ आमच्या देशाचा पंतप्रधान मोदी सरकार बोलतं, सुनो बहना और भाई, हम तो सब लोगों को लखपति बनाएंगे. क्या बनाएंगे? लखपति बनाएंगे. हाँ, लखपति बनवलं लखपती. सरकारी कर्मचाऱ्याला कोणाला 5,000 पगार होता, कोणाला 10,000 होता, कोणाला 15,000 होता, कोणाला 20,000 रुपये केला. डायरेक्ट लाख रुपये केला, 1.25 लाख रुपये केला आणि शेतकरी भिकारीच. हा, आणि त्यानंतर जेव्हा आमचा मोदी सरकार आला तेव्हा 17,000 रुपये तोला सोना होता. आता तो सोना 95 तर लाख रुपये तोला आहे आणि शेतकरी भिकारी. याला कारण काय? अहो, आमचे गावचे 2 मास्तर होते, दोन मास्तर होते, तर ते पहिले शिक्षण भिवंड्या शिकवायला जायचे. अहो, सायकली आमचीच जायचे, सायकली. ते मास्तरचं नाव सांगतो, दशरथ केने आणि एक चंद्रहाऊ जाधव. आता ते आमचे मास्तर आहेत ना, 4 चाकाच्या गाडीमध्ये फिरतात, आनंद आहे. ते पण रखपती करून टाकलं. पण शेतकरी भिकारी का? शेतकऱ्याची काय गलती आहे? अहो, एक कंपनीवाले ज्याची 5 लाखाची गाडी होती ती 10 लाखाला केली, 10 लाखाची गाडी 20 लाखाला केली, 20 लाखाची गाडी 30 लाखाला केली आणि 30 लाखाची गाडी 50 लाखाला केली. पण शेतकरी भिकारी का? शेतकऱ्याची काय गलती आहे? तुम्ही सांगा सरकारने शेतकऱ्याची काय गलती आहे? अहो, आज कोण लोक लाख रुपये 90,000 रुपये घरकुलाचे हप्ते करून घरकुलाचं काम न करता दारू पिऊन फिरतात. आणि आमच्या शेतकऱ्याकडे कोणची 50 रुपये धारा आहे, कोणची 100 रुपये धारा आहे, कोणची 200 रुपये धारा आहे. तर तलाठी आमचा माणूस आमच्या घरी पाठवतो का तुमचा 200 रुपये धारा जो धारा भरा लेट झाला. लाख रुपयाचे लोक दारू पिऊन मरतात आणि त्याचा सरकार का विचार करत नाही? सरकारने याचा जरुरी विचार करावा. मला बोलावता मत असं नाही का तुम्ही कोणाला द्या. अहो, तुम्हाला देश सुधारायचं असेल तर ते तुम्ही जर थांबवा नाही ना. आणि प्रत्येक माणसाच्या हाताला काम द्या, काम. आणि प्रत्येक बा कशी माझी माणसं कामं करतात. अहो, ये वायपा हातपाय कुदले आमचे, माझे आणि सर्व माझे माणसांचे. अशी मेहनत करते, अशी मेहनत करून काम द्या आणि त्यांचा विचार करा. तेव्हा तो त्याला मेहनत करून प्रत्येकाला रक्ताचा घाम घालून कष्ट करून 2 पैसे कमवू दे आणि खाऊन पिऊन सुखाराम दे. तेव्हा तो देश सुधरेल. आता फुकटचं खाऊन दाढी पण रस्त्यावर फिरून देश नाही सुधरायचा. रस्त्या फिरून देश सुधारण नाही. मग सरकारचा मला एकच सांगणं आहे, आणि मोदी सरकारला
का तुम्हाला त्यावेळेस दिवशी तुम्ही वर्ष बोलत होते मोदी सरकार हम समान कायदा निकालेंगे, समान कायदा निकालेंगे, मग आता का तुम्ही थांबल्या? आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय आमचे शिंदे साहेब आमच्या जवळ आहे तो 15 किलोमीटर, आणि आमचे माननीय उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार साहेब ते पण 2 वर्ष अगोदर बोलत होतो का देशामध्ये समान नागरिक कायदा काढू, पण आता का थांबलेत मला माहीत नाही. बघू सरकारने त्याचा विचार करावा आणि देशामध्ये समान नागरिक कायदा काढावा. जाम जरूर आहे त्याची समान नागरिक कायद्याची. अहो एक जर कायदा काढला ना हे देशामध्ये चोऱ्या होणार नाही, मारामारी होणार नाही, बलात्कार होणार नाही, लुटमार होणार नाही आणि खोट्या केशी होणार नाही. आमच्या पोलीस बांधवांना सरकारकडे बराच टेन्शन कमी होईल. बघून सरकारने आवडा काम करावा का समान नागरिक कायदा करावा ना. तुम्हाला आता सरकारमध्ये सांगणार आहे रघुनाथ पाटील प्रत्येक वर्षाला 35 ते 40 टन भात पिकवतो. आता तुमच्या केंद्रावरती दुगार फाट्यावरती 30 भात दिला आम्ही. त्याचा बाबतला काही आमच्या त्याचा मोबाईलला काही मिळालं 23 रुपये किलो, तुमचा भात 500 रुपये किलो, आमचा भात 23 रुपये किलो. कसा आम्ही जगाचा? अरे आम्ही अपराध काय केला? या देशामध्ये शेतकऱ्याचा कोणी वाली आहे का नाही? अरे गरीब माणसाचं कोणी वाली आहे का नाही? काय करायचं आम्ही, कसा काय जगाचा? अहो आम्हाला 2 पैसे मिळेल तर आमच्या माणसाला आम्ही 2 पैसे देऊ, याचा आम्हाला नाही मिळत आम्ही काय नाही करत. बघून ठरवले आता सरकारी कर्मचारी 60 वर्ष रिटायर होतात. रघुनाथ पाटला 67 वर्ष आली. आता बंद करणार जमीन लावायची का? आम्हाला काय मिळत नाही, काही बंद नाही करू का तरी जगू आम्ही. लोकांना 100 किलो तुम्ही चालणे येता, आम्हाला 2 किलो नाही 30 टन आम्ही सरकारला भात देतो. बघून आमचा या मोदी सरकारला देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे सरकारला तो आमचा आम्ही त्या सरकार 80% शेतकऱ्यांचा कोपरा कोटी प्रमाण म्हणाला असं एवढंच सांगणे आहे का. नाटकाला 3 अंक असतात. पहिला अंक चालू होतो, ते संपल्यानंतर दुसरा अंक चालू होतो, तो संपल्यानंतर तिसरा अंक चालू होतो, आणि तिसरा अंक जेव्हा तो सप्त तेव्हा नाटक संपते. तेव्हा नाटक संपते आमचा. पण ते आता मला तिसरा अंक आज संपणार आहे माझा. मी आता बंद करणार जमीन लावायला. याला मी जमीन का लावणार नाही? याला कारणीभूत आमचं सरकार आहे. जमीन सरकार आम्हाला योग्य भाव देत नाही. जर सरकारने 50 रुपये 60 रुपये किलो भाव दिला, 80 रुपये भाव दिला तर जरूर आम्ही विचार करू का तर माझ्या माणसाला 2 पैसे वाढवून द्यायला करेन. मला हे सरकारला सांगायचं आहे का सरकारने जरा विचार करावा. या देशामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होता तेव्हा माणूस दारू पियायला जायचा तर माहीत पडत नव्हता कुठून दारू पिऊन झाला ना कुठून आला. पण आता आमच्या राज्यामध्ये जशी रॅशनावर लाईन तशी दारूवर लाईन आहे. काय याचा काहीतरी बंदोबस्त करा तुम्ही. प्रत्येक या देशामध्ये अशी शांती आलीच नाही, देशामध्ये माणुसकी राहिलीच नाही, सगळी संपून गेली. पण सरकारने आता विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. रघुनाथ पाटील आहे आता थांबणार आहे. माझ्यात हिंमत राहिली नाही. आता जे ना आमचे जवळजवळ 95% सरकारने सगळं फुकट देण्यामुळे आमचे 95% लोकांनी जमीन लावायची बंद केली. सगळं फुकट मिळालं काय गरज आहे? तरी आता सरकारने विचार करून योग्य ते निर्णय घ्यावा. तुम्ही आता मोबाईलला देणार, मोबाईलला दिल्यानंतर तुम्ही टीव्हीला कधी देणार सांगा ना? कुठल्या चॅनलवर देणार? SS चॅनलला. SS चॅनलला. कुठल्या चॅनल? भिवंडीच्या SS चॅनल देणार. कधी दाखवणार तुम्ही? उद्या संध्याकाळी. उद्या तारीख किती आहे? 23 तारखेला सकाळी संध्याकाळी 7 वाजता आणि सकाळी 8 वाजता. किती दिवस दाखवणार? 8 दिवस दाखवणार. ठीक आहे. म्हणजे आमच्या माणसाला माहीत पडत नाही. बघू तुम्ही आता मोबाईल घेण्यानंतर सगळी माणसांना माहीत पडत मग ते टीव्हीवरती बघतील. अहो साहेब मला एक बोलायचं आहे, तुम्ही पेपरला द्या ना, मुंबईच्या चॅनलला त्या का देत नाही? जमत नाही का तुम्हाला? मुंबईला केंद्रावर पाठवा ना. जाऊ ते सरकारला करून द्या. आपण चांगलाच बोलतो आहे, आपल्या फायद्याचा आहे, सरकारच्या फायदा आहे. आपल्याला यामध्ये काही भेटत नाही. थकलो आता मी. बघून तुम्हाला सांगतो का तुम्ही या टीव्हीवरती दाखवा, मुंबईच्या आपल्या चॅनलवर दाखवा तरी चांगली गोष्ट आहे. पेपरला तरी तर आनंदाची बात आहे. कारण याच्यात आम्हाला योग्य ते लाभ होऊन दे. आता आमची बघा नाही चालायची ताकद राहिली ना हालायची ताकद राहिली. हे माझे कुत्रे बघा आहेत ना, कुत्रे आहेत दाखवलं तुम्ही का? हे कुत्रे सुद्धा माझे 12 तास माघारी असतात. हां कुत्री आमची कुत्री आवडी इमानदार आहेत. कशासाठी मरतात ते? तर ते आम्हाला बघून गरिबाला बघून ते कुत्रे आमच्यासाठी मरतात आणि माणसासाठी आमच्या मरतात. पण आम्हाला एकच आमची आहे आम्हाला तबलीग का सरकारने आम्हाला योग्य तो भाव दिला तर आम्ही योग्य विचार करू. नाही तर आजपासून जमीन लावायची रघुनाथ पाटलांची बंद.